बरेच विरोधक असं म्हणतात की आत्ता जी भाजप आहे, अमित शहा मोदींची भाजप, ती प्रचंड आक्रमक आहे. तिच्यामुळे महाराष्ट्रातलं खास करून आपण बोलायचं झालं तर ही स्थिती जी आहे ती अनेक उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात की मुंडे महाजनांची, तुमचंही ते नाव घेतात. हे जर का असते, गडकरींचं सुद्धा असेल, त्यांच्याशी संवाद जो होता तो ह्या ज्या पिढीतल्या आत्ताचे जे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यामुळे नसल्यामुळे ही अवस्था आहे, ही झालेली आहे. तर कुठेतरी आपण याच्याबद्दल काय म्हणाल? दोन गोष्टी आहेत. एक तर 2019ला माननीय उद्धवजींनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला, ही शुद्ध जनादेशाशी गद्दारी होती. हे कल्पनेच्या पलीकडेच होतं. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की मी काँग्रेसबरोबर कधीच जाणार नाही, जायची वेळ आली तर मी शिवसेना विसर्जित करेन. हे बाळासाहेबांचं मत आहे आणि त्यांच्याच पावलावर चालणारे आपण काय निर्णय घेतो आहोत हे मला असं वाटतं की खूपच अनपेक्षित होतं. आणि त्यानंतर ज्या गोष्टी होत गेल्या त्यासाठी तुम्हाला शरद पवार साहेब वापरतील, काँग्रेसचे वापरतील, पण आपण ठरवलं पाहिजे की आपण वापरले जाणार का नाही. राजकीयदृष्ट्या वेगळं होऊन सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने संबंध ठेवून करू शकता. मला आठवतं मी विरोधी पक्षनेता होतो. मी सभागृहामध्ये विलासराव देशमुख, अजितदादा, तटकरे यांच्यावर तुटून पडायचो. पण जेवणाची सुट्टी झाली तर कधी कधी विलासरावांच्या केबिनला जेवायचो, कधी तटकरे माझ्याकडे येऊन जेवायचे. व्यक्तिगत पर्सनल काहीच नसायचं. राजकीय मात्र अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ना ते करायचे ना आम्ही करायचो. मला वाटतं हे जे महाराष्ट्रातली एक प्रगल्भ राजकारण जे होतं ते सध्या कमी दिसतं आहे. आणि ते जर नीट व्हायचं असेल तर पुढच्या 5 वर्षात एक महायुतीचं भक्कम सरकार आलं. आपली आपली राजकीय भूमिका घ्या आणि त्या भूमिकेवर तुम्ही बोला, त्यातून पुढे जाता येईल असं माझं मत आहे. पण ज्यावेळी मी मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये फिरतो ते लोक म्हणतात की क्या हो गया महाराष्ट्र को, असं लोक विचारतात. पण याला जबाबदार कोण? हे सगळं सुरुवात तर प्रामाणिकपणे सांगायचं, शिवसेनेने जनादेशाशी गद्दारी करण्याचा जो निर्णय उद्धवजीने घेतला तिथून सुरुवात झाली. सकाळी 9ला भांडुपला बांग होते, तुम्ही सगळी ती चालवता, त्याला उत्तरं येतात, सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन झाली. मला वाटतं की हे महाराष्ट्राचं राजकारण असं कधीच नव्हतं.